हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 83 मोठ्या खुर्चीतील ऊब. एक मोठा उद्योगपती होऊन गेला. तो लहान होता तेव्हा त्याच्या वडिलांनी एक छोटासा व्यवसाय सुरू केला होता. परंतु वडील अल्पायुषी ठरले. त्यामुळे वयाच्या 18व्या वर्षीच त्याला आपल्या वडिलांचा व्यवसाय पुढे चालवावा लागला. अल्पावधीतच त्याने त्या व्यवसायाचे एका मोठ्या उद्योगधंद्यात रूपांतर केले. दररोज 17-18 तास मेहनत घेऊन त्याने तो उद्योग नावारूपास आणला. कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत होती. दरवर्षी उद्योग वाढतच होता. एक दिवस त्या उद्योगपतीच्या लक्षात आले की या धावपळीत लग्न करायचे राहूनच गेले. आता तर 40शी उलटून गेली होती. त्याला वाईट वाटू लागले. म्हणजे लग्न न केल्याचे त्याला काहीच वाटत नव्हते. त्याला वाईट वाटत होते ते या उद्योगाला आता वारस नाही म्हणून. आपल्या पश्चात हा उद्योग सांभाळायला कोणी नाही याचे त्याला फार वैषम्य वाटू लागले. त्याचा उजवा हात असलेला एक अतिशय विश्वासू मॅनेजर होता. त्या मॅनेजरला त्याने बोलावून अगदी आपुलकीने विचारले की तुला या उद्योगाचा मालक व्हायला आवडेल का? मी हा उद्योग माझ्या पश्चात तुझ्या नावावर करू इच्छितो. तेव्हा तो मॅनेजर आपल्या साहेबांना म्हणाला, साहेब, मला इतर काहीही काम सांगा, मी अगदी प्रामाणिकपणे ते करेन. परंतु मेहरबानी करून मला ती तुमची खुर्ची देऊ नका. हे अनपेक्षित उत्तर होते. त्या उद्योगपतीला वाटले होते की त्याचा मॅनेजर आनंदाने फुलून जाईल, पण झाले भलतेच. तेव्हा कुतूहलाने त्या उद्योगपतीने आपल्या मॅनेजरला नकाराचे कारण विचारले. तेव्हा तो मॅनेजर म्हणाला, साहेब, आपला शिपाई कचेरीत सकाळी 8 वाजता येतो. त्याआधी 1.5-2 तास आपण येथे येऊन काम सुरू केलेले असते. त्यानंतर 9 वाजता आपली PA येते. 9:30 वाजता इतर लोक येतात. मी स्वतः 10 वाजता येतो. दिवसभर आम्ही तुमच्याबरोबर काम करतो. आपली PA संध्याकाळी 5 वाजता घरी जाते. त्यानंतर 5:30 वाजता इतर लोक घरी जातात. 6 वाजता शिपाई जातो. 6:30 वाजता मी घरी जातो. तरीही आपण काम करतच असता. आपण केव्हा घरी जाता किंवा घरी जाता की नाही तेही आम्हाला समजत नाही. तेव्हा ती घरदार विसरायला लावणारी ऊब असलेली खुर्ची मला नको. मी आहे त्यात भरपूर समाधानी आहे. मी तुमच्या भावनांचा गुलाम नाही. एकदा एक मनुष्य भगवान बुद्ध जेथे बसले होते तेथे तावातावाने आला आणि भगवान बुद्धांवर पचकन थुंकला. भगवान बुद्धांनी बाजूला असलेला कपडा घेतला आणि आपल्या तोंडावरची थुंकी पुसली. मग त्या माणसाकडे पाहून त्यांनी त्याला विचारले, तुम्हाला अजून काही सांगायचे आहे का? तो मनुष्य म्हणाला, अजून सांगायला मी तर काहीच म्हणालेलो नाही. मी तुमच्यावर फक्त थुंकलो आहे, कारण मला तुमचा फार क्रोध आला आहे. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले की तुम्हाला क्रोध आला आहे हे तुम्ही मगाशीच थुंकून व्यक्त केले आहे. आणखी पुढे काही तुम्हाला म्हणायचे आहे का? आता आली का पंचायत? त्या माणसाला वाटले होते की आपण थुंकल्यावर भगवान बुद्ध क्रोधाने लाल होतील. आपल्याला क्रोधाने विचारतील की मी का थुंकलो? आपल्याला जाब विचारतील. आपल्याला अपशब्द बोलतील. कदाचित आपल्या शिष्यांना सांगून मार देऊन तेथून हाकलून देतील. परंतु येथे तर विचित्रच गोष्ट घडली. क्रोधाचा तर लवलेशही नाही. मुखावर कसल्याही भावना नाहीत. उलट शांतपणे आपल्यालाच विचारत आहेत की आणखी काही सांगायचे आहे का? तो जसा आला तसाच तरातरा परत फिरला. वाटेत विचार करत होता की हा मनुष्य काही निराळाच आहे.
तो रात्रभर झोपू शकला नाही. त्याच्या लक्षात आले की हा मानव नाही, महामानवही नाही, हा त्याही पलीकडे काहीतरी आहे. दुसऱ्या दिवशी तो भगवान बुद्धांकडे गेला आणि त्यांच्या पायावर डोके ठेवून त्याने बुद्धांचे पाय अश्रूने भिजवले. थोड्या वेळाने त्याने स्वतःला सावरले आणि बुद्धांकडे वर पाहिले. तेव्हा बुद्धांनी बाजूचा कपडा घेतला आणि आपले पाय कोरडे केले. मग त्याच्याकडे पाहून विचारले, तुम्हाला अजून काही सांगायचे आहे का? तेव्हा तो मनुष्य म्हणाला की मी तुमची क्षमा मागायला आलो आहे. त्यावर बुद्ध म्हणाले की ते तर तुम्ही मला मगाशीच पाया पडून सांगितले आहे. मी तर तुम्हाला क्षमा करू शकत नाही, कारण मी तुमच्यावर रागावलेलाच नाही. काल तुम्ही रागावला होतात, आज तुम्ही क्षमा याचना करत आहात. ह्या तुमच्या भावना आहेत, त्यामुळे मी विचलित होण्याचे काहीही कारण नाही. कारण माझ्या भावना तुमच्या भावनांवर अवलंबून नाहीत, त्या तुमच्या हातात नाहीत. काल तुम्ही यायच्या आधी मी जसा होतो तसाच आत्ताही आहे. मी तुमच्या भावनांचा गुलाम नाही. हरी ओम.